आजची मॉर्निंग झाली सासरा आणि जावयाच्या स्वयंपाक करण्याने. चला तुम्हीच बघा. मसाला आहे ना, एकच वापरतो, घरचा मसाला येतो ते, तो मसालाचा मटन बोंबील मसाला नाही. एकीकडे बनते भेंडीची भाजी तर दुसरीकडे बनते गरम गरम चाय. पहिली मिरची भाजून घ्यायची ना. रसाची करताय का? त्या बरणीमध्ये कधीची आहे? दुसऱ्या कुंडीत कुठे आहे? कुठे? हा हा, तुम्हाला काजू वाटलं का? फणस आहे ना. फणस मग ते काढून लावावं लागेल, त्याच्यात थोडं लागेल. ते फूल किती भारी आलं. इकडे पण एक फूल आलं होतं, ते कोण गेलं वाटतं ना. याच्यामध्ये बाकीचं झालं ना. कुंडाचं आहे ना, कुंडा. कोणतं ते छोटं? आपण बाहेर लावलं होतं ना, मरून गेलं. ओके चलो बाय बाय. तेव्हा झाडं वाढतात कचरा राहिला तर आपण जर व्यवस्थित राहतो ना. तसं झाडांचं त्यांना श्वास घ्यायला जागा भेटली पाहिजे. नाक टाईट झालं तर आपण श्वास घ्यायला. सिल्वर दिवे छान वाटतं, चांदीसारखं. म्हणून तुम्ही हे लावलंय का खाली? ते खालून नाही येत, पण त्यावरच्या गॅप मधून येतं कुत्र. काय काय तोंड पाडून बसले, हा एवढ्यासारखे बसली.
आणि आता मम्मीला घेऊन जायचं आहे दवाखान्यात, तर मम्मी थोडासा टचअप करते. चल दवाखान्यात. गोळी वगैरे देतील ना डॉक्टर. सानपकडे जाऊ. चल ना, दुखणं कमी होऊन जाईल. तात्पुरतं का होईना. कोणतं माझं? हा, ते टिकली छोटी. भेंडीची वेळी भाजी कशी झाली? मस्त लागते. भारी. रश्श्याची भाजी खाल्ली का भेंडीची? पप्पांच्या हातची रश्श्याची एकदम भारी लागते. एकदम कमी मसाला, एकदम टेस्टी. मम्मी चल ये जेवायला. चमक भरली असेल. चमक मला पण तेच वाटतंय. चमक भरली असेल. काय केलं मी तर काय सगळं गोदडी धुतली. गोदडी नाही गे आई, उचलला आई गोदडी. आता आंघोळीला गेलो तेव्हा काय गरज नाही नसतं मारायची. पप्पांनी गड्या करून ठेवल्या. नाका इकडे ठेवलं का? तुम्ही तिकडे ठेवले, एक एकच ठेवल्या. न सोनं चालले गावा बाहेर होतो का? डावा पाय आंघोळ करून आले नाही तर दिला आंघोळ. काय ठेवायचं ना कमरेत नाही पायात. पहिला कमरत झाला, मग पायात. कशाला हाकलताय? काढून द्या ना भडास. मन मोकळं करता येते. मग